थोडं आपण दुधाविषयी बोलूया। दूध म्हणजे गाईचं दूध आणि गाईचं दूध म्हणजे भारतीय वंशाच्या गाईचंच दूध। विज्ञानाने आता हे सिद्ध केलेलं आहे की भारतीय वंशाच्या गाईचं दूध हे सर्वोत्कृष्ट खाद्य आहे मानवी शरीरासाठी। आणि मग मानवी शरीर हे जर आपण एक यंत्र आहे असं मानलं तर हे मानवी शरीररूपी यंत्र चालण्यासाठी जे जे काही हवं असतं ते सगळं या दुधामध्ये आहे। काय हवं असतं मानवी शरीराला? विविध खनिजे हवी असतात, साखर हवी असते, तेल हवं असतं, अजून काय हवं असतं? विविध खनिजे हवी असतात। त्याच्या जोडीला जे जे हवं असतं ते सगळं गाईच्या दुधामध्ये भरपूर भरलेलं आहे। लहान बाळ आहे ना, त्या बाळाला मोठं होण्यासाठी, परिपूर्ण जगण्यासाठी त्याला जे जे हवं आहे ते सगळं आपल्या देशी गोवंशाच्या दुधामध्ये आहे। महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसन असं म्हणतो, फार छान वाक्य आहे त्याचं। पुढचं पहिलं वाक्य असं आहे की शरीराला जे जे हवं आहे ज्या प्रमाणामध्ये, तो म्हणतो विशिष्ट प्रमाणात ज्या हवं आहे जे ते गाईचं दूध शरीराला देतं। तर फार छान वाक्य त्याने पुढचं वापरलं आहे की हे इतकं मापून तोलून करेक्ट मापामध्ये कोण देणार? तर हा देणारा जो कोणी मोठा शास्त्रज्ञ आहे तो खूप दूरवर राहतो, म्हणजे ईश्वर। त्यांचं जी संस्कृती आहे पाश्चात्य, ती ईश्वराला दूर समजते। भारतीय संस्कृती ईश्वराला आपल्या हृदयात समजते। आपण भारतीय तर गाईलाच ईश्वराचं रूप समजतो। म्हणून ईश्वर रूपी गाय आपल्याला जेवढ्या प्रमाणात शरीराला साखर हवे, जेवढ्या प्रमाणात तेल हवंय, जेवढ्या प्रमाणात खनिजे हवेत, जेवढ्या प्रमाणात काय काय प्रोटीन्स हवेत ते सगळंच्या सगळं देतो। म्हणून बालकासाठी आईच्या दुधाच्या पाठोपाठ गाईचं दूध अतिशय महत्त्वाचं मानलेलं आहे, कारण जे जे हवं ते सगळं मिळतं। थोर भारतीय औषध निर्मिती शास्त्राचे संस्थापक महर्षी चरक असं म्हणतात की मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दूध अत्यावश्यक आहे। मग बालांसाठी ते जीवन देतं, वृद्धांसाठी ते ताकद देतं, तरुणांना ते जोश देतं। ब्रिटिश मेडिकल काउन्सिल आहे, त्यांनी पण भारतीय गाईच्या दुधाचा अभ्यास केला आणि ते असं म्हणतात की या दुधामध्ये असे अनेक बॅक्टेरिया आहेत की जे मानवी शरीराला अत्यावश्यक आहेत। अजून काही शोध सुरू आहेत, लागलेले आहेत। त्यामध्ये काही वैज्ञानिकांनी असं म्हटलं आहे की दूध हे उत्तम शोधन आहे, शोधन करतं। म्हणजे काय करतं? शरीराला जे विष आहे शरीरात ते घालवतं आणि अमृताला ते अधिक पुष्टी करतं, ताकद देतं। दूध हे वीर्य वाढवतं, दूध हे जोश, ताकद, उत्साह वाढवतो। दुधापासून जे दही बनतं ना, ते दही अनेक आजारांना मूळ नष्ट करतं, ज्याच्यामध्ये आपल्याला डिसेंट्री म्हणता येईल, डायरिया म्हणता येईल, असे विविध जे आजार आहेत ते आजारांना दह्यामुळे आराम मिळतो। ताक तर खूपच एका अर्थाने म्हणता येईल आपल्याला मिरॅकल आहे। आमची शेठ गोशाळा ताकापासून ताकरस बनवते असा की अनेकांच्या पचनशक्तीचे आजार दूर केले ह्या कोकण कपिला गायींच्या ताकरसाने, शेठ गोशाळेने बनवलेल्या। ॲसिडिटी तर समूळ नष्ट करते या आमच्या कोकण कपिला गायीच्या दुधापासून बनलेल्या ताकरसामुळे। आणि तूप तर खूपच छान। मठ्ठा ताकाचा शीतल आहे शरीराला, थंडाई हवी असताना ताक प्यावं, ताकरस प्यावा शेठ गोशाळेचा। तूप आपल्याला ताकद देते आणि इन्स्टंट ताकद, त्वरित ताकद तूप आपल्याला देते। असे दुधाचे सगळेच प्रकार आपल्याला जीवन देतात, म्हणून दूध हे दुसरं जीवन आहे। नक्की आपण सगळेजण नियमितपणे पिऊया भारतीय वंशाच्या गाईचं दूध। ते मिळत नसेल तर तूप, आणि जर तूप पिण्यासाठी उपलब्ध होत नसेल तर नस्य रूपाने केवळ नाकामध्ये 2-2 थेंब, 4 थेंब दररोज आपण टाकले तर 15 ml नस्य म्हणजे पंचगव्य घृत आपल्याला 1.5 महिना पुरतं। आमचे पूज्य गुरुजी डॉक्टर गौवे सिद्धाचार्य, डॉक्टर निरंजन वर्मा वारंवार म्हणतात की तूप नाही मिळते, नाही परवडते, किंवा नस्य नाकामध्ये टाका तरीही आपल्याला जीवन मिळेल। नमस्कार, शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ। एक वेळ शेठ गोशाळेला अवश्य भेट द्या। जय गोमाता, वंदे मातरम।